या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नुकतेच क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन सिन्नर यांच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे यांच्या पुढाकाराने सिन्नर तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले। क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे होऊन तात्काळ मदत मिळावी, शेतावर अवलंबून असणारा शेतमजूर, रोजंदारीवर कामघटक यांना 2 महिन्यापासून काम नसून त्यांच्या हाताला काम मिळावे, रोजगार उपलब्ध व्हावा। ज्या लोकांना काम नाही असा मोठा भूमिहीन वर्ग आहे त्यांनाही पावसामुळे काम मिळत नसल्याने भूमिहीनांना 10,000 महिना याप्रमाणे 2 महिन्याचे 20,000 रुपयांची तातडीची मदत तात्काळ मिळावी। नदीत पाणी असल्याने वाळू उपलब्ध नाही, त्यामुळे गवंडी बांधकाम मजुरांचे हाल होत आहे, त्यांनाही मदत मिळावी। रमाई पंतप्रधान घरकुल योजनेत होणारी अनियमितता व होणाऱ्या हस्तक्षेपामुळे मातंग समाजातील लाभार्थी व्यक्ती योजनेपासून वंचित राहत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे। तरी त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशा मागणीचे निवेदन क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे यांनी सिन्नर तहसीलला निवेदन दिले। या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष विजय दोडके, तालुकाध्यक्ष राजू वेळकर, योगेश जाधव, काळू देडे, अनिल साळवे, संतोष भालेराव, साईनाथ अस्वरे, रवी साळवे, नंदू दोडके, निलेश जाधव, आशा भालेराव, मंगल अस्वरे, किशोर काळे, गणेश तांबे, माया पगारे, उषा जाधव, तात्या पगारे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। क्रांतिगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने आज सिन्नर तहसील कार्यालयावर नायब तहसीलदार माननीय वाघ साहेब यांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे। गेल्या 1-2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे, त्यामध्ये शेतकरी भरडला गेलेला आहे, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे, हाताला पीक मिळालेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे जे पंचनामे होत आहे ते खरेखुरे पंचनामे होऊन त्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी प्रथम मागणी क्रांतिगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना करत आहोत। त्याचप्रमाणे शेतकऱ्यावर अवलंबून असणारा जो काही खूप मोठा शेतमजूर नावाचा घटक आहे हा देखील 2 महिन्यापासून त्यांच्याही हाताला काम नसल्यामुळे तो देखील 2 महिन्यापासून रिकामा बसलेला आहे, उपाशीपोटी असा तो घटक आपल्याला आढळत आहे। त्या घटकाचे देखील पंचनामे होऊन त्यांना देखील मदत मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। रमाई घरकुलचे जे काही योजना असेल, पंतप्रधान घरकुल योजना असेल, यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये अनियमितता आढळून येते। पात्र लाभार्थी डावलून दुसऱ्यांचे नावं त्यामध्ये टाकले जातात। काहींचे तर अक्षरशः पायाभरणी झाले, निम्मे घरं झालेले आहे। मनेगावसारख्या ठिकाणी असा प्रकार आढळून आलेला आहे, तिथं त्यांचं बांधकाम थांबवलेलं आहे। तर हे प्रकार चुकीचे असून हे पूर्णपणे थांबले पाहिजे आणि मातंग समाजाला कुठेतरी न्यायाची भूमिका मिळाली पाहिजे, विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। अशा विविध मागण्यांचं निवेदन आज क्रांतिगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी साहेबांना देण्यात आलेला आहे। मी आमचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय भाऊ दोडके व सर्व सिन्नर शहर, सिन्नर तालुक्याचे जे काही पदाधिकारी आहेत यांच्या वतीने साहेब आपल्याला विनंती करतो की आमचं हे जे काही मागण्यांचं निवेदन आहे ते आपण शासनापर्यंत पोहोचवू आणि समाजाला मदत मिळवून द्यावी। धन्यवाद।